आपलं नाव काय दादा? संदीप निकाळ राहणार गिरवी आपल्याकडे दादा गाया किती आहेत? 4 4 आहेत का? आपण दादा गायांना खायला किती घालता? म्हणजे पेंट किती, एका गायला पेंट किती घालता 3-3 किलो एका गायला? बरं आपल्याकडे गाया किती आहेत दादा? 4 4 आहेत का? आपलं दूध किती आहे? आता 2 गाभणे आहेत, 2 20 लिटर 20 लिटर. आपण कोणत्या डिग्रीला दूध घालता? गोविंद गोविंदला का? बरं ही पहिल्यावर आहे का दुसऱ्या हाताची आहे? पाहिलं पहिल्यावर आहे का? बरं मॅडम तुमचं काय म्हणणं आहे या गोष्टीवर? काय माझं म्हणणं आहे की चांगलं आपलं. कसं नाही म्हणजे तुम्ही गाया सांभाळता का कसं? मग मग काय घरच्या गाय आहेत का विकत घेतल्या? घरच्याच. घरच्या आहेत का? बर आणि ही जात कोणती आहे? डेन्मार्क आहेत का एचएफ मधली कालवड आहेत? हे एचएफची आहेत का? आणि शेतीसाठी जोडधंदा म्हणून मित्रांनो आता शेळी पालन यांच्याकडे आहे. आता संदीप निकाळजे गिरवी यांच्याकडे शेळी पालन सुद्धा हे करतात. हे त्यांचे कालवाडे आणि ही या गाया 1 2 3 ह्या 4 गाया आहेत. आणि दादा काय तुमचं या गोष्टीवर काय काय म्हणणं आहे? शेतकऱ्यांच्या दुधाला भाव आहे का? शेतकऱ्यांच्या दुधाला भाव आहे का दादा? आता म्हणजे मकेचा दर कसा आहे? 6,000 आहे, 6,000 रुपये पाठ. 6,000 रुपये पाडा आहे का दादा? तुम्हाला ह्यातून काय फायदा होतो का शेतीतनं? आपलं शेतीचं खर्च आहे म्हणून फायदा होतो. फायदा होतो का? आणि काय सांगणार दादा शेतकऱ्याला? आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगता? दूध व्यवसाय हा कसा आहे? चांगला आहे पण महाग आहे, पेंड भुसा महाग आहे. महाग आहे का? आणि काय सांगणार दादा शेतकऱ्यांना काय सांगता तुम्ही? बरं आपण आता सकाळी 7:30 वाजता गिरवे येथील संदीप निकाळजे यांच्या गोट्यावर आलो होतो. आणि दादा आणि ह्या मॅडम आहेत. मॅडम तुम्ही काय सांगणार शेतीसाठी आपल्याला म्हणजे गायांचा कसा विषय आहे? चांगला आहे पण लय महाग आहे. महाग आहे का? पिंडीचं पोतं कितीला आहे? 1550 रुपयाला आहे का? 1600. बरं तुम्ही दारा काढता का मॅडम? मग काढते हातावर काढतो. संदीप निकाळजे यांच्या गाया आहेत या. आपल्याला दादा गाय द्यायची आहे का? काय यातली द्यायची आहे का? ही 6व्या येताची गाय द्यायची आहे. आपल्या चॅनलवरती आता 4थ्या येताची आहे आणि ही आपल्याला द्यायची गाय आहे. आपला शेतकरी राजा ह्या चॅनलवरती मिळून जाईल. आणि आपल्या चॅनलवरती गाय म्हैस विक्री मोफत केली जाणार आहे. म्हणजे जाहिरात केली जाईल.